का रे बा, काल तर जेवण म्हणलं कसं काय जमलं होतं का काय म्हणलं? हा, भाजी घ्यायची लेका म्हणलं अशी एकच नंबर झाली असेल. पण अबे निकाल म्हणलं माहित आहेत घरचे मसाले होते ना. हा, घरच्या मसाल्याचं म्हणलं एवढं नॉलेज आहे आपल्याला. अब ते जावित्री गिवित्री काय म्हणते ते आपलं बडी इलायची हे ते आणि आपलं हे कलमी निकालात आणलं होतं म्हणलं मी घरून कुठून. हो म्हणलं या वेळेची भाजी अशी झाली पाहिजे, निकालाने हे पाहिजे बोट चाटत बसलं पाहिजे. तर हो भाजी म्हणलं जमली होती का नव्हती? नाही नाही, भाजी किती घरात जमली होती म्हणा. आता जे चांगलं आहे त्याला म्हणलं चांगलं म्हणा लागेल ना. फक्त मला जरासं जे मीठ जे समजा जास्त झालं होतं त्यानं म्हणलं जेवणाचा पुरा खराब झाला ना. म्हणजे कसं असते बा, एवढ्या मेहनत म्हणलं तर भाजी गिजी बनवली, निकाल स्वयंपाक बनवला आणि काय केलं म्हणलं शेवटी मीठ त्यातनं मला शिल्लक टाकून दिलं. झाला मला निकाल जेवणाचा पचका करून टाकला का घ्या. काय फायदा झाला? हे तर म्हणलं असंच झालं, अंधे देते कुत्रपीठ खाते. अरे काय राजा म्हणलं एवढ्या मेहनत ना जेव्हा स्वयंपाक बनवला, जरासं म्हणलं भाजीत जर पाणी टाकलं असतं म्हणलं तेवढा खरडपणा राजा कमी झाला असता. हा आता तिथं म्हणलं करू सरू लागाले, कोणीच नव्हतं ना बाबा. येले आवाज दे त्याले आवाज दे, कोणी म्हणलं कट नाही करा. निकाल राजा म्हणलं तुम्ही बसले जुवा खेळत आणि का बंडू भाऊ तुम्ही तर चालले गेले राजा जुवा खेळले. हा मग हे म्हणलं आता जे तुम्ही नाकानं गोष्टी करू लागले हे म्हणलं तुम्हाला शोभते का आता? अरे काय राजा बंडू भाऊ, अरे बा देवाचा प्रसाद होता ना ते, त्यात म्हणलं मीठ शिल्लक हो का काही हो, देवाचा आशीर्वाद म्हणून खा लागत असते ते. सांगले का बंडू दा, तो सारखे माणसं म्हणलंय पा तेरबीत जेवायला न्यायच्या लायकीच नाही. तिथे म्हणलं तुम्ही भाजीतली खोड काढसान पा, मग नीरा सोडायच्या लायकीच हा तुम्ही. नाही पण बाबा ता काही म्हणवा आहे पा निकाल पब्लिक म्हणलं खुश आहे तो स्वयंपाकावर. अरे काय स्वयंपाक करतो बाबा, जशी का म्हणलं सुग्रण होय. अब एखाद्या बाईले म्हणलं एवढं नाही समजत ना, तेवढं म्हणलं तुला लगा स्वयंपाक उरकते. हा लगा दोघा तिघाच म्हणलं तुम्ही एवढा मोठा स्वयंपाक केला. खरंच बा म्हणलं हे पा धन्य आहे बा तुम्ही. तुमच्यासारखं काम करणं म्हणजे पा त्याला 36 छाती पाहिजे रे बा. नाही का बाबूराव दा, तुला राजा किती दार सांगितलं मी ना, त्या म्हणलं गणपत काका राजा कार्यक्रमात बोलावत नको जाऊ ना. अरमान म्हणलं आग लावा माणूस आहे ना ते. हा अरे काय राजा आहे पा, काल म्हणलं येईन त्या देवा धर्माचं काम राजा, त्यातनी म्हणलं याची चुगली तिकडे त्याची चुगली इकडे असे कामं करत आहे ना ते. अरे बा आम्ही तर म्हणलं हे बा जुव्यातून उठून लावला म्हणलं येले पत्ते सांगे ना ते बाबा, त्या बबण्याला पत्ते सांगे म्हणलं. सांग आता तू सांग बबण्याला पत्ते सांगितलं मग बबने हपणार नाही का? बबने हरेच नाही भाऊ सुटचा. आणि बबने म्हणलं धडाल धावानेच जरा आमच्या राजा लक्षातच नाही म्हणलं का म्या ध्यान दिलं गणपत वर. म्हणलं सांगले का गणपत काका शोभली का तो आली? अबे आमचा म्हणलं आमचा पैसा होय का? हा आमचा का कवडा आहे का? तुमचा पैसा होय आणि आमचा कवडा होय. म्हणलं वा रे वा ले का बहीण होले का वासुदेव म्हणलं तो आली खरी गोट आहे बेले का. हा त्याला म्हणलं लोकांची प्रगती आहे बा कशी सैन्य होत ना, जमतच नाही म्हणलं त्याला. हो तू जर म्हणलं जरासा समोर गेला तर तुला कसं मागं वळायचं, यासाठी म्हणलं हे तुझ्या कामाधंदे सोडून तर मागं लागतं राजा. एवढा नालायक माणूस आहे ते. म्हणजे कसं आहे राजा, आता शेजारी होईना तोंडावर तोंड पडते राजा, त्याच्या नाही बा. म्हणून म्हणलं त्याचं घर सोडता नाही येत, लाजी काजी का होईना बा, त्याला आमंत्रण द्याच लागते ना बा. बरं ते एवढा बेसरम आहे ते का नाही म्हणते का बाबा, ते तर कांचीनं दात घासून आहे ना कांचीनं, एवढंच ना लागाय देवी. माहिती खटखटले का बाब्या, मला माफ करून टाकले का? अबे म्हणलं मापाची चुगली करा तेच होय ना गणपत काका होय म्हणलं. मला वाटलं का सुद्धा माणूस आहे कधी, म्हणून तर तुले म्हटलं का की भाजीत मीठ कशी शिल्लक झालं होतं म्हणून. अबे मीठ त्या गणपत काकानं तर टाकलं नसं. हा आपण म्हणलं निकाल ना इकडे जेव्हा समजा ते पात्र किती वाळू लागलं होतं तेव्हा म्हणलं गणपत काका तिकडे गेलता ना भाजीकडे, काही सांगता येत नाही बा त्यानंच मीठ टाकलं असं. हा म्हणजे नाराज माणूस आहे ते. नाही तरी तर म्हणलं मी म्हणत जाऊ साला गणपत काका म्हणलं कुठं चालला, ऐन पात्र वळाचा टाइम झाला बा, हे म्हणलं कुठं चाट दिला मला म्हणे बा येतो म्हणे मी मुतून येतो म्हणे. म्हणलं जा बा आता ये म्हणलं. हा मग आता असं वाटलं बा म्हातारा माणूस आहे बसू म्हणलं समजा आता प्रेशर गिसर वाढलं असं आता म्हणलं चालला असं. सांगले का त्यानं मीठ टाकलं वेले का भाजीतनी, लोकांच्या तोंडाचा हार काढला लेखा. अबे लेखा कायच करावं लेखा, कोणत्या मातीचा बनला बिचारा काय माहित रे बा. बाबू बाब्या एक गोष्ट सांगतो म्हणलं तुला, फक्त लक्षात घे बा. काल म्हणलं मला शंकर्या आणि ते झिपर भेटलं होतं, त्यानं म्हणलं मला सांगितलं की बा समजा बाब्या काकानं आम्हाला म्हणे बाब्या काकाच्या घरी पाठवलं म्हणे ते चटणी मीठ आणाले. तर म्हणे आम्ही जेव्हा म्हणे बाब्या काकाच्या घरी गेलो म्हणे तर म्हणे कोणीतरी म्हणे बाब्या काकाच्या घरून निघालं म्हणे. आणि सांग म्हणे घरात कोणीच नव्हतं म्हणे, फक्त काकू होती म्हणे. आणि ते माणूस आला म्हणे राजा, आला म्हणे एवढ्या जोरानं पळाला म्हणे तळा माय, त्याचा म्हणजे चेहरा काही दिसला नाही म्हणे बा. काहून की आम्ही 7-8 खेप म्हणे आवाज दिला म्हणे हो काकू काकू काकू, तर समजा त्याला माहित झालं असं म्हणे कोण आलं. तर मला तर असं वाटते का आपलं बाब्या तुझ्या बायकोचं का लफडं आहे बाबू. हो त्याचं म्हणलंय पा एकडाव तरी म्हणलं त्याला रंगे हात पकडा लागते. अरे ती ह्या बहीणचा झिपरा सोडलं भोसुडचं. सांगले काय येलं म्हणलं घरी पाठवलं काय साठी, हे म्हणलं पाहिलं काय दिवा लावून आला. अरे भोसुडचं लेखाचं सांगा तुम्हाला काय सांगे म्हणलं ते. अरे बाबा हे पा ते लेकर म्हणलंय पा नीरा सोळाच्या लायकीच आहेत म्हणलं, नीरा सोळाच्या लायकीच आहेत ना. अरे बा काहीच काही सांगू लागलं ना बाबा तुले असं सांगितलं म्हणते तर थांब 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 नाही त्याची भेट घ्यायला लागते ना आता. त्याची म्हणलं भेट घेतल्याशिवाय काय ताल पसंत नाही बरं बोलतो ना. थांब ना का बाब्याला काय ऐकून तर घ्यायचं आहे. हा
आम्ही लेका डोळ्यानं पाहिलं ना 2-3 खेप. म्हणलं आता तुला कसं म्हणा, लेकरानं पाहिलं, लेकरं म्हणलं आमच्यापर्यंत आलते. म्हणलं चला आता तरी म्हणलं का बाबाच्या खानावर टाकावं. म्हणलं काऊन कळले का आपला मैत्र व्हायला का, हो जीवलग मैत्र व्हायला का आपला, लंगोटी यार कायले म्हणते मग. अबे आम्ही लेका तो आली मदत नाही करणार तर मग कोणाची मदत करणार. म्हणलं मी काय म्हणतोय पा बाब्या, लक्षात घे, आपल्याला म्हणलं पक्याले रंग हात पकडायचा आहे. त्यासाठी म्हणलं तुला पिल्यान सांगतो मी, हो त्या पिल्यांनुसारच काम करावं लागते आपल्याला. ध्यानात ठेवतो. आणि कुठं म्हणलं भादरतो नको. पक्या म्हणलं या बारीनं असा मोडून ठेवायचा ना, हा कमरीतून मोडला पाहिजे, कमरीतून. हो जरा शांत राहा लागते म्हणलं, हो नाही तर तुला सवय आहे फोकाट पसराची. कुठे म्हणलं भादर भादर करत बसशील का, हो निकाल म्हणलं काय म्हणते ते करणीवर निकाल पाणी टाकून देशील का भैत ताड थुत्राच्या. हा कोणापाशी म्हणलं विषय काढतो नको. हा मी करतो म्हणलं बरोबर. हा तुला सांगतो मी कसं करायचं काय करायचं ते. पहिले म्हणलं तू त्या दोघांची भेट घे, शंकराची आणि त्या हिपऱ्याची म्हणलं अर्जुन मध्ये भेटते. बरं 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 त्याची भेट घेऊ का, ठीक आहे ना, भेटतो ना त्याला. नाही का रंग्या सांगले का जमली का म्हणलं गणपत काकाची लेखा काहीचं काही लेखा बोंब करू लागला म्हणते गावात मी. आणि या लेकराचं नाव काय पुढे घाल लागलं का, याचं आपलं झिपऱ्याचं म्हणलं शंकराचं लेखा चांगले लेकर आहे ते काय करत आहे रे बा. त्याला म्हटलं यातलं बा काहीच माहित नसन बा, काहीच माहित नसन ना. त्याला सवय झाली म्हणलं बाबू याच्या काळ्या कर त्याच्या काळ्या कर, मजा अग्नी मातावडीत कसा पडला मोडून ठेवतो म्हणलं त्याला कमरेतून. अबे लेका बाब्या आता तरी म्हणलं डोळे उघडले का, तुला एवढं सगळं समजून सांगू नये म्हणलं तो नजरीत नाही आला का बा आणखीन बी. अबे येड्या आहे का, शांता बहिणीचं म्हणलं ते चालू आहे, तू काही म्हण. अबे आम्ही पाहिलं ना का 2-3 खेप म्हणलं म्या पाहिलं ना त्याला पक्याले म्हणलं मायाची खटखटले का पक्याला तुम्ही खरंच पाहिलं काय लेका. शांती म्हणलं मला धोका देऊ लागली मायाची खटखटले का सांगले का. शांतीला म्हणलं का मी अबे तिने जे म्हणलं ते मी तिला आणून देतो ना, तिला खायचीच कमी दे ना बाबा रे. तरी म्हणलं हे अशी काऊन करू लागली बा, मला काही समजलं नाही बा कायच करावं काय बा. मजा नाही आता मिला पक्या महातून मिला रे, त्याला काही जिवंत सोडत नाही म्हणलं आता मी, खतरनाक काम होणार आता पक्याचं. पण बाब्या तू काही म्हण, पक्यानं म्हणलं हे लय गलत केलं, हे लेखा आपल्या म्हणलं बा एवढं इच्छे विरुद्ध झालं का नाही काम. आता मिला पक्या म्हणलं जसा मला दिसला पक्याला म्हणलं बा पहिला थोडा मीच टाकतो तू लोडत नको म्हणलं. आता अबे लेका समजत नाही म्हणलं त्याला लेखा कुठं हात मार लागते काय लेखा. कायच करावं लेखा. मी म्हणतो बा उभा करायचा लायकीचा नाही बा, ते उभा करायचा लायकीचा नाही ना काय लेखा आहे बा. मजाक नाही, लय बेकार काम झालं बे लेखा, खरंच बेकार काम झालं म्हणलं. मी काय म्हणतो या झिपऱ्याला म्हणलं शंकराला फोन करून बोलावून घेऊ का इथंच बोलावतो या म्हणतो इथं गोठणावर ट्रॅक्टर बशीस. हा इथंच म्हणलं काय तर काय पांढरं करून टाकू. त्याला म्हणलं खुदू विचारू ना तुम्ही खरंच पाहिलं का मजा करू लागले का काय तर खाऊन का म्हणलं का हे लेकर लेका म्हणलं तू सांग मला सुधनी असतात का, सुधनी नसतात ना. हे म्हणलं कोणाची कधी काय मजा करण काही सांगता नाही. हा एक तर म्हणलं बा त्याची झिपर आहे ना माल हे बा एवढी मजा करते ना म्हणलं बा मी सांगू शकत नाही. एक तर त्याची लागते का कुठे आणि मी लागतो का तर म्हणलं थट्ट्यानं तर चांगलीच मजा करते ना. तर त्याला म्हणलं मी चांगला जोर देऊन विचारतो ना की खरं खरं सांगा बा काय आहे तर काय नाही ते है ना. म्हणजे फालतूले का म्हणजे आपल्या हातानं म्हणलं एखादं मरून जातं तर बघा लागन असं आहे ना ते. होय बा हे बी म्हणलं तुम्हाला बरोबर आहे बरं. काऊन का म्हणलं कोणाच्या बोलण्यावर कोणाच्या सांगण्यावर म्हणलं आता जास्त मला भरोसा करता नसते. तू एक काम कर त्याला फोन कर आणि डायरेक्ट म्हणलं इथं गोठणावर बोलावून घे ना. हा काय म्हणते दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकून राजा हातो हात. हॅलो हा झिपऱ्या बोलू लागला का रे. नाही केबीसी मधून म्हणलं अमिताभ बच्चन बोलू लागलो. बहीण माहिती का कोण आहे ऐन का बेटा फोन करत राहते तर होश सोड दिले का. ऐन म्हणलं जेवाच्या ताटावर बसले की चालले येते म्हणा हॅलो झिपऱ्या आहे का टपऱ्या आहे का हिडती आहे का ठेव बोल लवकर. अरे बाबू झिपऱ्या म्हणलं मी बोलतो ना काका बोलू लागलो म्हणलं. अरे ती ह्या बहीणचा काका सोडलायची. अबे तुला सांगितलं ना बे जेवण करू लागलो म्हणून बे. हा तुला ठेव म्हणलं ना फोन समजत नाही का तुला मराठीत मी इंग्लिश मध्ये सांगू का. अबे भाई ताड सूत्र झाले का चालला म्हणलं फोन कराले. अबे ले का पाऊन नंबर लावता ना नंबर म्हणलं पाऊन लावता ना कोणाला फोन केला काय केला ले का. हा अबे मला काका कोण आहे तुला माहित आहे का. हा पोलीस मध्ये आहे म्हणलं पीएस आहे का भादर करू लागला ठेव मला फोन लवकर. अबे झिपऱ्याले का मी बोलतो म्हणलं बाब्या काका हुशारपूर वरून बाब्या काका बोलतो रे झिपऱ्या रे. चम्माईले बाब्या काका आहे का आपलं हे बोला ना काका. मला वाटलं म्हणजे रंग नंबर आहे का. अरे बा सकाळपासून म्हणलं नी रंग नंबर येत आहे. एका जणाचा फोन आला सांग म्हणे मी आता 2 फेऱ्या लावल्या म्हणे. हो मला वावरत नाही आता काय करू म्हणलं आता काय करते हे मला विचारता काय बा ज्याचा भाव आहे म्हणलं त्याला विचारणं माझ्याकडे डोकं खाऊ लागला. तरी मला तेच चालू मी म्हणलं एक काम कर तू 2 फेऱ्या लाव आणि घराकडे चाललाय म्हटलं. हा हो कट गेल तिकडे काय होतं सकाळपासून मला एवढी परेशानी आहे ना सांगून फायदा नाही गड्या बाबा काका. म्हणून म्हणलं तुम्हाला तसं बोललो मी फायदा बा म्हणलं मनावर घे सांग राजा. हो हा म्हणलं ते तो निकाल बरोबर आहे पण मी काय म्हणतो फोन कोणाचा होय बा काय होय एकदा म्हणलं नंबर पाहाचा. मी तुला सांगू लागलो काका बोलू लागलो काका कोणाला म्हणतो तू फक्त मलाच म्हणतो ना पुऱ्या गावात नाही. हा म्हणून तुला सांगू लागलो मी काका बोलू लागलो म्हणून तो लगा चालूच आहे ते लगे काकाले मारतो कापतो. पहिले बाबूरे नंबर पाहाचा आसपास म्हणलं लोक असते तो आहे ना इज्जत नसते रात माणसाची असं असते बाकी काय आहे का. हा बरं मी काय म्हणतो हे बा लवकर म्हणलं 5 मिनिटाच्या आतले का गोटानावर ये. एक म्हणलंय बा लय अर्जंटचं काम आलं बरं. हो तू आणि ते शंकर म्हणलं दोघं जण या बरं इकडं.
बरं 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 काका ठीक आहे ना. पण म्हणलं मला जेवण झालं तीच म्हणलं डायरेक्ट गोडानावर येतो म्हणलं मी. त्या शंकराला म्हणलं घेऊन येतो संघात. बरं काही काम होतं का म्हणजे असं सांगता का फोनवरच? नाही ना फोनवर सांगायची गोष्ट नाही ना का. अबे झिपऱ्याले का तुला का निकाल म्हणजे असं खोलूनच सांगा लागते का बे. तू लवकरात लवकर म्हणलं हे पा मला गोडानावर 1000 पाहिजे आपल्या ट्रॅक्टर पाशी. लवकर ये म्हणलं तू. बरं बरं बाबा काका हे पा निघतोच म्हणलं मी आता. अरे काय लेकर होय का कोण आहे बाबा हे दुश्मन. हा येले म्हणजे काका कोण आहे म्हणलं हे वैकाली येत नाही का. रॉंग नंबर समजून ले का काहीच काही बोलू लागला मला. हा येते म्हणते आता बस हे बा यूज राहिले असं. बोल का बाबा काका आले का. या 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 बरं काय म्हणते जेवण घेऊन म्हणलं जमलं होतं का कालचं. भाजी गिजी म्हणलं कशी झाली होती. आता कालच्या भाजीला राजा काय पाहा लागते बाबा काका. भाजी म्हणतोय बा एकच नंबर झालती ना. जसे म्हणलं ताजमहल बनणार वाल्याचे हात कापले होते तशी म्हणलं कालची भाजी बनवणार वाल्याची डायरेक्ट मानस कापली पाहिजे. एवढी खतरनाक भाजी झाली बा. अब एक घास घेतला की म्हणलं भाजी अशी पुरी मस्त काटत गेली ना. वा एक नंबर भाजी होती कालची. ते पत्ते है अशी अगो भादरतात मग म्हणून ते म्हणलं काही सांगायला पुरत नाही. बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो काल तू म्हणलं घरी गेलते ना आपल्या चटणी मीठ आणाले. ते म्हणलं तुम्हाला आपल्या घरातून बाहेर निघताना कोण दिसलं रे. कोण दिसलं सांगा बरं. फक्त तेवढं सांगा म्हणलं बा. तुमच्यावर म्हणलं मी जरासही नाव नाही येऊ देत ना. फक्त कोण होय त्या माणसाचं म्हणलं फक्त आपल्याला नाव सांगा तुम्ही एकदा. कोण नाही म्हणजे कोणीच नव्हतं. आम्ही म्हणजे असं गेलो काकुले आवाज दिला चटणी मीठ घेऊन चालला आलो. आम्हाला तर कोणीच नाही दिसलं बा. ते पा शंकर्या खोटा नको बोलू म्हणलं. हा लेका नाकावर हुक्की मारीन तर 7 रंगाचा मुच्छीन म्हणलं. हा सांग लवकर कोण होतं तर. खोटा बोलू लागला का बाबू. पुऱ्या गावात माहित आहे लगे काका तू काय उभे शिकवतो का का आम्हाला. अबे तोपेक्षा लय उन्हाय पाहिजे ना आम्ही. सांग लवकर कोण होतं तर नाही द्यावा तुला जेलात घालीत मग. नाही सांगतो काका माहित आहे आम्हाला कोण होतं. आम्ही म्हणलं हे बा असं घरी गेलो आवाज दिला समजा मग एक ह्याला राजू माणूस आला आणि बा अरमान पाहायला म्हणलं कोण होईल काय म्हणलं. ते काही आम्हाला राजू म्हणजे असं चेहरा काही म्हणलं दिसला नाही बा. पण म्हणलं काल माणूस पाहायला बरं तुमच्या घरातून. पायदा बा आमच्यावर नाही आला पाहिजे म्हणलं. हा कोण होतं हे नाव सांगतं का म्हणलं तुमच्या जीव आता फटके. पक्या होता म्हणलं. हो हा आता मी म्हणलं नाव नव्हतं सांगू लागलो पण आम्ही थोडी समजा अटकणार. हे पक्या होता म्हणलं. पक्या काका मला काल दिसला. त्या पक्या काकाला जाऊन म्हणलं तुम्ही. हा अरे ती हा बहीण पक्या होय नाही. बर पक्याचा बंदोबस्त आता लावून माझ्याकडे. बरं ठीक आहे जा बरं तुम्ही जा म्हणलं आता. हो आणि कोणापाशी विषय काढता ना का. पाय का बाब्या आता तर झाला ना भरोसा तुले. आता तर मानशीन का नाही मानशीन म्हणलं. नाही आता त्याचा नायनाट लावणं म्हणलं मायाकडे लागला ना. आता मलेल्या का नावाचा बाब्या म्हणते ना. हले ना पिना पाणी पिना नाही तर मग हम्मा करत राहतं. आणि पाणी आणलं लगे मान तिकडे करू लागली. अले अव पिना पाणी पिना म्हणलं. कायच करावं राजा या ढोरायचं हे पा. जरा असं म्हणलं वावरात अंग टाकलं माणसानं की हम्मा चालू राहते यायचं. आणि म्हणलं पाणी आणलं की मग मान तिकडे करतात ना. आताच तर आणले म्हणलं पोटभर चालून घोर सोडची. अहो हले अरे काय म्हणतो प्रकाश बहीण उत्तमराव आहे का हिची. अरे काय राजा म्हणलं एखादा मला मागून आले लहान दचकलो का म्हणलं. काय बा खुकडा आलं तर म्हणलं या निकाल मंडळी आज. आता काय सांगू तुले आम्ही तसं दचकलो म्हणलं. काल कुठे गेलते बाबा तुम्ही. अरे काही नाही म्हणलं बाब्याच्या वावरात हे होता रोड होता देवाचा. तर म्हणलं पुरं गाव होतं बा. पुऱ्या गावातले माणसं होते म्हणलं फक्त तूच नव्हता. काही कुठं बाहेर गावी गेलता का काल दिसलाच नाही. लय जण म्हणलं तुला विचारत जा आपला पक्या कुठं आहे काऊन का ते म्हणजे पांगे काळाचे होते ना. सांग पांगे काळाले म्हणलं माणूस काही सापडले नाही. त्याच्यानं म्हणलं आम्ही तुला पाहिलं ना घरी पाहतोय आवाज द्यायला पाठायला होता तर म्हणलं घराला तर समजा कुलूपलं होतं तुला. तर म्हणलं कुठं गेलता बा. इकडे म्हणलं आता वासुदेवच्या वावरात चाललो होतो म्हणलं अन्यास करणं तू दिसलाच आहे. तर म्हणलं चला बा आता 2 गोष्टी बोलून जा. काय सांगू राजा उत्तमराव हे पा म्हणलं ढोराच्या नाही बा कुठं फटकणच नाही होत ना. म्हशी आहे म्हणलं बैल आहे तर बकऱ्या आहेत. एवढे सगळे म्हणलं ढोर मला पाहा लागते. आणि त्यातले समजा म्हणलं आपल्या शेतीच आहे. आता तुम्ही सांगा म्हणलं 8 दिवस झाले म्हणलं कुठं आणखी घरी नेऊन टाकायचं आहे. काय करता ना रोजदा सापडत ना काही समजा. आता एकटा माणूस म्हणलं काय करणार आहे. काल म्हणलं अर्जंट फवारा होता तुरीले बैल चाराचे होते काय समजा ते म्हणलं आता जर झालं तर म्हणलं कुठं रे घेऊन जा. पण काय तर मेळ बसते राजा गावात म्हणलं कोणी मजूरच नव्हतं. तर म्हणलं एकट्यानं पाणी आणलं फवारा दिला म्हणलं बा तुरीले काय करतं मग. एक दिवस म्हणलं लेट उरायला होतं ना. नाही पण प्रकाश राजा काल तरी म्हणलं यायचं असतं बा. मी का वावरात रोड ठेवला पुऱ्या गावासाठी तूच नव्हता ले का. सांग बरं आता म्हणलं मला किती खराब वाटलं असं. आता काय करता बापूरावजी होनीले म्हणलं दुसरंच काही मंजूर असं. आपल्या हात नसते ना. आता वेळेवर म्हणलं म्या फवारा काढला माय म्हणजे लक्ष उतरलं ना तुम्ही सांगितलं म्हणून तर म्हणलं म्या फवारा काढून दिला. आता तसं तर म्हणलं हे पा तुला उद्या जेवायला बोलावलं असतं. पण म्हणलं हे पा उद्यापासून तर म्हणलं 2 दिवस मी काही घरी नाही. जरा असं म्हणलं घराकडे लक्ष देतो बरले का. कसं आहे मला आता शेजारी आहे तर तुला सांगा लागेल ना. आता म्हणजे मला घरी येणं होतं ना नाही होत जा समजा मी इकडून इकडे जर गेलो तर म्हणलं घराकडे जरा असं ध्यान लक्ष ठेवतो म्हणलं. असं बाब्या चालला वाटते गावाले.
आज शांतीले भेटायला जाच लागन. हो मला जरा म्हणलं तहसीलले काम होतं तर म्हणलं चाल बा आता सांगत जाऊ. एकाच गाडीवर म्हणलं दोघांचे काम होऊन जातं ना. ते कसं आहे बार बार म्हणलं पेट्रोल खर्च करायला काही पुरत नाही का नाही म्हणतं पर का. हो ना म्हणजे आता दोघाचं काम असलं म्हणजे एका गाडीतले काम भागू लागलं ना. मग काय शिल्लकचा पैसा खर्च करायचा. आता तहसीलले तुमचं कोणतं काम होतं काहून म्हणलं ते मागचं काम झालंच नाही का. अरे नाही ना राजा ते वंचावळ म्हणलं भेटलीच नाही ना. मागच्या म्हणलं 3 महिन्यापासून मागा हाव. ते म्हणते जिथं तुमचा जन्म होय तिथून आणा म्हणते. आता सांगा मला जिथं म्हणलं पहिले गाव होतं ते गाव तर मला तिथून उठलं. आता तिथं फक्त काय म्हणते आता न दया मशान भूमी आहे बा. तिथं गावच नाही ना बाबा. आता ते गाव म्हणलं उठून गेलं कुठं हे आपल्याला माहित नाही ना. तर सांग म्हणलं आता वंचावळ आणतं कशी काय म्हणलं बा बनवून द्या. 5-6 हजार म्हणलं काय खर्च येते आपण म्हणलं लावून टाकू ना. काहून का म्हणलं राजा काष्ट काढा लागते ना. आता लेकरा बाकरा म्हणलं राजा नोकरीवर लागायचा टाईम आला ना आपल्यापाशी म्हणलं काष्ट नाही आहे अशानं म्हणलं ताल बसन का आपला. त्याच्याच म्हणलं मागा ना मी नाही रे पक्या. मग म्हणलं ज्या दिवशी रोड होता वावरात नाही त्या दिवशी म्हणलं मग तू दिवसभर वावरातच होता का. गावात आलता का म्हणलं. गावात म्हणलं एखादी चक्कर गिक्कर तो आली झालती का. नाही का वासुदेव काहून काही झालं होतं का म्हणलं गावात नाही. आता काय व्हायचं राहिलं म्हणा एवढं झाल्यावर बी तरी म्हणलं तू असा अंजान बनू लागला म्हणजे लहान नाही झाली का तो आली. गावात आलता का नाही आलता फक्त तेवढं सांग ना म्हणलं. बाकीच्या कायले गोष्टी सांगू लागला का. अबे नाही ना रे मारत्या इकडले का हाकाले फुरसत नाही. मी काय दादा खेपता गावात चक्र मारतो बिले का. चक्कर मारले म्हणलं गाव का जवळ आहे का. जवळ आहे का म्हणलं चांगला दमत होते म्हणलं एक. हो ना राजा काही एक आपलं हो आता नाही होत म्हणा कारण वावरा म्हणजे काही जवळ नाही ना. बरं चाल मग बरं का येतो म्हणलं आम्ही. हो बरं या 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 हो तुमरा एकदा म्हणलं इकडे आले की वावराकडे. काय राजा फरक असते का सांगा लागते का राजा. तू दिसला की म्हणलं आता 2-4 गोष्टी होतेच ना आपल्या नाही का. काय भेटले का म्हणलं मग पक्याले. तेले म्हणलं हे बा आपल्या प्लॅनिंग नुसारच काम झालं पाहिजे. तेले भरोसा झाला पाहिजे की बा आपल्या गँगेतलं म्हणजे कोणीच गावात नाही बा. तेही कुठं म्हणलं ते समजा घरात जायची हिंमत करण तसं करण का ते. काय कुठं भेटला काय भेटला काही सांगा ना मला. अरे त्या शंकराच्या झिपराचा म्हणलं त्या दोघाचा फोन आला होता की बा पक्का इकडे वावराकडे चालला म्हणून घोरा घेऊन. म्हणलं चला बा आता म्हणलं वासुदेवचा वावर तिकडेच आहे तर मला समजा आता वासुदेव वावरात जाणं होते आणि समजा त्याला भेट नाही बी होते गेलो मग भेटलो त्याला सांगितलं म्हणलं की बा आता हे बाबा काही म्हणलं गावात नाही म्हणलं 2-3 दिवस. मी म्हणलं ते तहसीलच्या कामाला चालू म्हटलं ते आहे ना माझ्या वंचावरचा जरा असं प्रॉब्लेम चालू आहे तर म्हटलं आम्ही काही गावात नाही म्हटलं जरा असं बाबाच्या घराकडे म्हणलं जरा लक्ष ठेवतो म्हटलं. तर बापा ठेवतो ना म्हणे. ते काय काय सांगा लागते का म्हणे आपल्याला. हो तर लक्ष तर ठेवूनच ना म्हणजे सर्व काही त्याच्या मनासारखं होऊ लागलं ना. त्याला तर वाटतं बा तुम्ही महिनाभर गावात नाही आले पाहिजे म्हणजे त्याला बरं इकडे अशी करायला. पण त्याला का माहित आपण समजा त्यासाठीच जाल तयार करा जाऊ म्हणून. त्याला समजत ना आता पक्याले भोस सूट चालले काले. कसं राहतं म्हणलं हे समजत नाही राजा आणखी. नाकातले काढून का तोंडात घालते का बे. एवढी अक्कल नाही का म्हणलं दोस्ताना आहे बा आपला तिथं बा असे काम कसे करायचे. हे तर त्याला समजायला पाहिजे होतं नाही का. भल्लाच खसार माणूस आहे बा. म्हणजे याचा एवढा खसार माणूस म्हणलं मी आजपर्यंत पाहिला नाही म्हणलं. अरे बा जरासा टसना मत झाला नाही ते. म्हणजे असं वागत जाय तसं का काय त्यानं काहीच नाही केलं बा. दिवसभर ते वावरातनीच होता आणि फवाराच मारत बसला. सांगा राजा बरं झालं म्हणलं त्या दोघा जणांना पाहिलं नाही तर बस हे तर म्हणलं आपल्यावर सिरजर होत होता. आपल्यावर केस टाकायचं इंबा हे असा म्हणून राहिले म्हणून. हो मानहानीचा दावा चालते ना काय करतं बाबा. बरं झालं म्हणलं आता त्या दोघालाच म्हणलं सरकारी गावा बनवा लागल आपला ते जिप्रान शंकर आहे. हो अबे हे पहा म्हणलं माया तावडीत नाही फक्त तिला एक डाव सापडू दे. असा चोपतो ना त्याला मजाक नाही. पहा बऱ्याच दिवसाचं म्हणलं त्याच्यावर दात खाऊन ना मी. म्हणजे कसं आहे मला तावडीत नाही सापडू लागला. एक डाव मला तावडीत सापडला की त्याला म्हणलं हे पहा देवळातल्या देवत दाखवतो ना. देवळातल्या देव दाखवल्याशिवाय दमच नाही घेत. अरे हो राजा आम्हाला खराब वाटते ना. आज म्हणलं तो आलं घर आहे उद्या आमचं घर आहे ना. काही सांगता येतं का काही सांगता नाहीत म्हणलं. अरे बा अशा लोकांचा काही भरोसा नसते ना. एक डाव म्हणलं त्याला हे पहा असे देवळातले देव दाखवून देऊ ना डबल म्हणजे त्यानं असं करायचा इशारा नाही केला पाहिजे. मी काय म्हणतोय पा त्या झिपऱ्याले म्हणलं शंकर आली या दोघाले पत्त्यावर ठेवा. हो तुमच्यापैकी म्हणलं कोणाला गावात नाही राहतात. तुम्ही मस्त गावाच्या शिवाळी पच्च्या म्हणलं कोणाच्या वावरात बसून राहा ना. याचा आपला मारताच वावर आहे मस्त त्याच्या वावरात बसून राहा आणि फोन म्हणलं तुम्ही चालू करूनच ठेवा ना. हो इकडे म्हणलं शंकर आहे आणि आपला झिपऱ्या आहे याला गावात ठेवतो ना मी. आणि पा पक्याच्या मागच ठेवतो ना. जिकडं म्हणलं पक्या जाईल तिकडे या दोघाला पाडतो ना मागं. आणि जसा घरात घुसला तसा तुम्हाला कॉल करायला होतो ना. म्हणजे हे रंग्यात सापडला पाहिजे. मग असा झोळाचा मजाक नाही आहे पा. म्हणजे एका मळ्याचा लढला पाहिजे एका मळ्याचा. इथपर्यंत महाराज त्याला फक्त त्या 2 लेकराले म्हणलं बहाड सुत्रा झाले फक्त बरोबर समजावून सांगणं म्हणलं. हो नाही तर बस कोणा येतं का भादातील आणि कोणा येतं का फोन करतील होत सुटचे म्हणजे निकाल प्लॅन असा चौपट नाही झाला पाहिजे ना. आता आहे म्हणलं मी वासुदेव आहे किरकिऱ्या मारते म्हणलं आणि बबनेला घेऊन जातो असे म्हणलं आम्ही 7-8 जण याच्या वावरात थांबतो म्हणलं मारत्याच्या. हो आमचे निकालाचे फोन चालूच आहेत. याचा फोन नाही लागला तेल लावायचा आणि त्याचा नाही लागला तर म्हणलं हे बा येले लावायचा. पण हे बा फोन उचलेपर्यंत म्हणलं फोन करतच राहायचं म्हणा. आणि जसा फोन आला म्हणलं 5 मिनिटाच्या आत गावात हजर आहो ना आम्ही. 5च मिनिटं लागते ना काय जास्त येड थोडी लागू लागला काही 5 मिनिटांनी गावात येतो आम्ही. हो त्याला सांगतो म्हणलं मी बरोबर समजावून त्याचा नका लोड घेऊ ना तुम्ही. तुम्ही एक काम करा म्हणलं आता निकाल धाना जा तुम्ही मारत्याच्या वावरात जा. तुमच्या मला निकालाची मी डबे पाठवतो ना. त्याला माझ्या बरोबर समजावून सांगतो मी. आणि समजा तसं काही झालं गेलं का तुम्हाला कॉल करतो.
हो हो चालते ना. फक्त म्हणलं एक काम करतो रे, एखादा कॅट पाठवतो बरं. बसल्या बसल्या म्हणलं 2-3 डबे काढता येते. हो बा कॅटे पाठवतो, खेत बदला तिथंच. फक्त म्हणलं आलेल्या फोनवर लक्ष ठेवता म्हणजे झालं. बापा निकाल लक्ष राहते ना, फोन होय ना ते आवाजच येते ना वाजला की.